मी इथं कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही पक्षाचा किंवा इतर कुठल्याही संघटनेचा कार्यकर्ता म्हणून किंवा माणूस म्हणून मी बोलत नाही. एक मी विद्यार्थी म्हणून बोलतोय आणि तुम्ही सगळे पण विद्यार्थी म्हणूनच ते ऐकते. विद्यार्थी म्हणून आपलं काय कर्तव्य आहे का आपण जर तिथं दिल्लीला जाऊन तिथं प्रोटेस्ट करू शकलो नाही किंवा आपल्या विद्यार्थी भाऊ बहीण जे ज्यांनी आत्महत्या केल्या किंवा ज्यांचं या पेपर फुटीमुळे नुकसान झालं त्यांच्यासाठी जर आपण लढू शकलो नाही तर आपण कमीत कमी इथं बसून तरी आपण त्याचा निषेध व्यक्त करू शकतो आणि आपली ज्याची व्हिडिओ असतील म्हणा किंवा आपण पेपरला बातमी देऊ शकतोय जेणेकरून आपली बातमीची दखल किंवा आपल्या या निषेधाची दखल ते घेतील. का नाशिकमध्ये पण अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी मला नाही वाटत एखाद्या समाज कल्याणच्या आपल्या राज्यामधून एखाद्या समाज कल्याण व्यक्तिगत विद्यार्थ्यांनी असं केलं म्हणजे आपण करू ना. जेणेकरून आपण जर सपोर्ट दाखवला तर आपले इतर जे 36 जिल्ह्यामध्ये 36 वसतिगृह आहेत तिथं पण ते निषेध व्यक्त होईल. जेणेकरून या सरकारला जाग येईल का असे चुकीचे कामं व्हायला नाही पाहिजे. पेपर फुटी म्हणजे फक्त नीटचीच पेपर फुटी नाही जाईल, TETची पण पेपर फुटी जाईल. टीचर सेंटर तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती आहे. मागच्या वर्षी पहिला असं तलाठी भरतीची MPSC यावर्षी ऑनलाईन केलं. का केलं? या सगळ्या गोष्टी का चालू? विद्यार्थ्यांना एक पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे किंवा नागरिकांचे मेन मुद्दे काय आहे? महागाई, शिक्षण आहे, इतर गोष्टी आहे ना. पण आपले मुद्दे कशावर चालू आहे? भाजपचा एक अजेंडा आहे, धर्म मंदिरं तिकडं ते त्यांचे वेगळेच मुद्दे चुकीचे. त्यानंतर काँग्रेसचा मुद्दा काय? मतदान चोरी झाली, वोट चोरी झाली, लसूण चोरा झाला, हे चोरी झालं. त्यांचं ते मेन मुद्दे काय? आपले मेन मुद्दे तर आपले समजून घेतले पाहिजे. आपल्याला नीट शिक्षण पाहिजे, आपल्याला राहायला घर पाहिजे, खायला अन्न पाहिजे, महागाई किती वाढते हे मुद्दे सोडून दिले. बाकी ते निष्फळ मुद्दे द्यायचे काम चालू. शिक्षणासाठी किंवा जर चांगली शिक्षणासाठी जर आपले विद्यार्थी, आपले मित्र, आपले भाऊ, आपले बहीण जर तिथं दिल्लीला प्रोटेस्ट करतात, आपलं एक प्राथमिक कर्तव्य काय आहे का आपण त्यांना तिथं जाऊन सपोर्ट नाही करू शकतो तिथं आपण इथून तर केला पाहिजे ना जाऊन. त्याच्यासाठीच आपली एवढी तळमळ चालू आहे. आपल्याला पण प्रोटेस्ट करायचं आहे आणि जेणेकरून कोणाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही पण तुमची उन्नीच मत मांडा. जेणेकरून आपला तुम्ही तुमचा व्हिडिओ इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला म्हणा किंवा तिकडं तुम्ही शेअर करून द्या. जेणेकरून त्याच्यातून काय होईल काय लोकांपर्यंत किंवा केंद्र सरकारपर्यंत, राज्य सरकारपर्यंत हे पोहोचून का आपल्याला हे आंदोलन इतकं थांबून नाही देईल. कारण त्यांनी भरपूर थांबवण्याचा प्रयत्न केला, लाठीचार्ज करून त्यांनी महिलांवर किती प्रकारचे वार केले, कशा प्रकारे त्यांनी कमेंट्स केल्या, कशा प्रकारे पोलीस हसले, काय केलं, कुठं फटके मारले महिलांना. त्यानंतर माणसांना कसं कोणाचे डोके फोडले, कोणाचं रक्त काढले. एवढा मोठा विरोधी पक्षनेता राहुल गांधीला त्यांनी उचलबांगडी करून नेली. त्याची जर लायकी नाही तर आपण कुठे आपण समजून घ्यायला पाहिजे ना. हे सरकारला त्याची लायकी नाही ठेवायची राहुल गांधीची. त्याची जर उचलबांगडी करून जर ते त्याला उचलून नेऊ शकते तर आपण कुठे आपण आपलं तर काहीच लायकी नाही त्यांच्यासमोर असं त्यांना वाटतंय. कारण का पैशाचा माग, कारण का सत्तेचा माग प्रत्येकामध्ये येतो. आपल्याकडे जर सत्ता आली तर आपण पण तेच करतो. आपण हुकुमशाही करण्याचा प्रयत्न, हीच हुकुमशाही करण्याचा प्रयत्न या दिल्ली सरकारनं, या भाजप सरकारनं, या केंद्र सरकारने करायचा प्रयत्न करते. आणि त्याच्यातूनच आज ही वेळ आली आपल्यावर. आपल्याला प्रोटेस्ट करावं लागते, आपल्या भाऊ बहिणींना प्रोटेस्ट करावं लागतं. त्याच्यासाठी आपण स्वतःहून जागरूक झालं पाहिजे. आपल्यावर होणारे अन्याय जे आपण आता सहन करतोय, उद्या आपले लहान भाऊ बहीण राहणार आहे किंवा उद्या तुम्ही मोठे होऊन तुम्ही लग्न कार्य झाल्यानंतर तुम्हाला पोरं होणार आहे, त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही काही ना काही आपण करून ठेवलं पाहिजे ना. कारण त्यांनी तुम्हाला नको म्हणायला का आमचे भाऊ, आमचे बाप, आमचे वडील ते त्यावेळेस प्रोटेस्ट करू शकले असते पण त्यांनी केलं नाही म्हणून आमचे वडील. कारण पुढचे दिवस फार अवघड राहणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी वारंवार सांगत आलो आहे व्यवस्थित राहतो. जेणेकरून इथं जर तुम्हाला विचारायची बोलायची ताकद आली तर तुम्ही तुमच्या गावात जाऊन बोलचाल, तुम्ही तुमच्या शहरात जाऊन बोलचाल. जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचं मिळवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं त्यांनी शिका, समृद्धी आणि संघर्ष करा. संघर्ष तर आपल्याला करायचाच आहे कारण आपल्या रक्तातच संघर्ष आहे कायम सोडून. आपल्याला करावंच लागणार. संघर्षाशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. आज बघितलं तर दिल्लीला ते जे विद्यार्थी ते आपले भाऊचे, तिथं आपली बहीणच, तिथं आपली आईचे, तिथं आपला बापच असू शकतो. तर ते तिथं आपल्यासाठी एवढे महाराष्ट्रामधून त्यांना एवढा सपोर्ट गेला आहे. त्यांनी आमदार नाही पाहिले, महिला नाही पाहिल्या, पोलिसांनी महिलांवर डायरेक्ट वार केले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळं बघतोय. आणि त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय राहिलं नाही कोणामध्ये, पोलिसांमध्ये का नाही राहिलं? कारण त्यांना सपोर्ट आहे तो एकदम प्रॉपर मिळाला आहे. कोणाचा? केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं आहे. भाजपचा ना आपला नेहमी वैचारिक मतभेद आहे सगळ्यांना माहिती आहे. पण भाजप हे असं करताना त्यांनी कुठल्याही प्रकारे हा जर एखादा मोर्चा असता, एखादा रिझर्वेशनचा मोर्चा असता किंवा दुसरा एखाद्या विषयावर मोर्चा असता तर ठीक आहे. पण हा शैक्षणिक लढतीचा मोर्चा होता का जे नीटचे विद्यार्थ्यांचे जे पेपर फुटी झाली होती त्या पेपर फुटी म्हणजे जे दोषी त्या दोषींवर कारवाई झालीच आहे. पण ती तेवढ्या सक्त प्रकारची झाली नाही. एकदम
शिल्लक प्रकारचे आपल्याला तर कळलं पण नाही की कोणावर काय कारवाई झाली, कोणावर काय कारवाई, आपल्याला तर माहिती पण नाही, बरोबर. आणि आपले जे राज्याचे भारताचे जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा मागण्याची वेळ आलेली आहे आपल्याला. का? कारण ती नीटची परीक्षा पास झाली म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 विद्यार्थ्यांनी आपले आत्महत्या केलेली. का आत्महत्या केली त्यांनी? कारण साल वर्ष ते अभ्यास करत आलेले आणि पेपर जर लीक होऊन जातो तर त्यांचा वर्षभराचा अभ्यास, त्यांची वर्षभराची लागलेली लिंक तुटून जाते पेपर लीक झाल्यानंतर. एकदा पेपर लीक झाल्यानंतर जो पेपरच्या मापाचा नाही जाता, नीट 100% अवघडच परीक्षा आहे, 100% अवघडच परीक्षा आहे. पण एखादा जर पेपर लीक झाला तर त्याच्यानंतर जो पेपर निघतो तिथं मग विद्यार्थ्यांचं पहिली गोष्ट म्हणजे मानसिक खच्चीकरण झाल्यानंतर आपण जेवढा अभ्यास केलेला राहतो तो सगळा माणूस विसरून जातो. दुसरं कारण म्हणजे आधी पेपर लीक झाला आणि त्याच्यानंतर जो पेपर निघतो तो दुसरा आधी जेवढा हार्ड राहतो त्याच्यापेक्षा दुप्पट हार्ड राहतो. याच्यामुळे नुकसान कोणाचं आहे? विद्यार्थ्यांचं नुकसान. ही चूक कोणाची झाली? धर्मेंद्र प्रधानांची झाली. का झाली? कारण त्यांनी स्ट्रिक्ट वातावरण केलेलं नाही. नीटची परीक्षा फुटती म्हणजे लोकांमध्ये कुठंतरी भय नावाचा प्रकार राहिला नाही. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या नाशिकमधून दिल्ली पोलिसांनी जो आंदोलकांवर लाठीचार्ज केला, जी अमानुष मारहाण केली केंद्र सरकारच्या परवानगीने, त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलो. सर्वप्रथम मी BJP, RSS आणि दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध करतो आपल्या वसतिगृहाच्या वतीनं. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी असतात ते मोठ्या होत ते मोठ्या होण्यासाठी पण रस्त्यावर उतरावं लागतं. आता अशा अन्याय, अत्याचार आणि छोट्या मोठ्या गोष्टी अनेक दडपल्या जातात. एखाद्या वेळेस आपल्यावर एखाद्या काहीतरी प्रत्येकावर आज अन्याय अत्याचार आले, छोटी 1% आपण वसतिगृहाचं उदाहरण घेऊ किंवा आपल्या कॉलेजचं उदाहरण घेऊ. प्रत्येकाला काही ना काही अडचण आली असेल कॉलेजला, वसतिगृहामध्ये प्रत्येकाला काही ना काही समस्या फेस करावं लागली असेल. तर तुम्ही त्याच्याविरुद्ध आवाज उठवला का? नाही, तुम्ही काय विरुद्ध आवाज? साधं सिंपल आपण एखादं फीचं उदाहरण घेतो. ड्यूज लागले, ड्यूजचं उदाहरण घेऊ. तुम्हाला एक्स्ट्रा ड्यूज लावली पाहिजे, एक्स्ट्रा ड्यूज लावली, तुम्हाला माहिती मला ही भरायची नाही, ही एक्स्ट्रा लावलेली तरी तुम्ही काही बोलतो का? बोलत नाही का? बाकीचे सगळे भरताय, आपण पडलं ते कमी पडलं. म्हणजे वसतिगृहाचा जो विकासाचा विषय येतो तेव्हा कोणीच बोलत नाही. आता मागे म्हटलं खिडक्यांचा विषय असेल तर हे खिडक्या अर्ध्या का बाकी. आता जे सोलर आपलं वरचं जे आता आपण हिटर लावून आंघोळ करतो, जे सोलर जे 50-60 लाख रुपयाचा प्रोजेक्ट आहे सोलरचा, ते वरती टाकले गेले 2-2.5 वर्षापूर्वी. जसं ते टाकलं गेले त्याची टेस्टिंग केली, नवीन नळ बसवली, त्याच्यासाठी वेगळी नळ बसवली, टेस्टिंग केली, टेस्टिंग झाली. तेव्हापासून ते परत आम्हाला उद्घाटन केलं. असं सांगितलं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर ते तसं बंद येतं, ते आजपर्यंत ते सोलर चालू झाले नाही. म्हणजे कोणी जाऊन विचारलं का हे सोलर इतका लाख रुपयाचा खर्च केला आहे सरकारने, म्हणजे का बरं चालू केलं नाही? त्याच्या मागं कारण काय विचारलं का कोणी? तिथं पाण्याचा फिल्टर नव्हतं, मागे त्या पाण्यामध्ये आळाही नाही घातला, तेव्हा आम्ही इथंच बसलो.